रात्रीचे 2:30 वाजलेत आणि हा मी व्हिडिओ शूट करतोय. खरं तर वय वर्ष 25 ज्यांचं होऊन गेलेलं आहे आणि जे तिशीकडे चाललेले आहेत किंवा तिशी ओलांडलेले आहेत त्या सर्वांना ही गोष्ट लागू होते. मित्रांनो, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये प्रिय व्यक्तींना गमावलंय. त्याच्यामुळे आमचं कोणत्या तरी नवीन व्यक्तीसोबत आता अटॅच होण्याचं धाडस होत नाहीये. आम्ही खूप फेक वागतो. आम्ही जगाला दाखवतो की आम्ही खूप हॅप्पी आहोत, आमच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं चाललेलं आहे. पण दुर्दैवाने तसं नाहीये. प्रामाणिकपणे कबुली देतो. खूप त्रास आहे. नोकरी आहे, जॉब आहे, तो टिकवण्याचं या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये तो मोठा टास्क आहे. बहिणीच्या लग्नाचं टेन्शन आहे. आई वडील आता आजारी असतात, त्यांचं वय झाले आहे, वय झालेलं आहे, त्यांना सांभाळायचं आहे. करिअरचं टेन्शन आहे, स्वतःचं आरोग्य पण जपायचं आहे. सगळ्यांकडूनच आमच्याकडून अपेक्षा खूप आहेत, सगळ्यांच्याच आमच्याकडून. त्याच्यामुळे ह्या अपेक्षांचं ओझं सुद्धा कुठेतरी आहे आणि या अपेक्षांच्या ओझ्याखाली आम्ही कुठेतरी दबलो जातोय. पण दुर्दैवाने आमचा कोणी विचार करत नाहीये आणि नवीन माणसाला आयुष्यामध्ये आता एंट्री देण्याचं धाडस सुद्धा होत नाही. कारण नवीन माणसासोबत अटॅच होणं, परत त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करणं आणि परत त्यांना आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडणं, मला वाटत नाही तेवढा वेळ आता आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे प्रामाणिकपणे सांगतो, जवळपास 80 ते 90% मुलं पण आणि मुली पण यांचं असं आता मत झालेलं आहे की आता लग्नच नाही करायचं, आता आहे असंच राहायचं. जोपर्यंत झेपतंय, जोपर्यंत शरीर साथ देतंय, तोपर्यंत आयुष्यामधील कर्तव्य आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या. बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यावरती सोडून द्यायच्या. या गोष्टी कोणी बोलणार नाही तुम्हाला, पण मी थोडासा भावूक झालोय. पण मी रडणार नाहीये, कारण मग रडलो तर मग आम्ही योद्धे कसले. सो मला प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं की आम्हाला समजून घ्या. मग हा मेसेज घरच्यांसाठी असेल, प्रिय व्यक्तीसाठी असेल किंवा मित्रांसाठी असेल. कधी कधी आमची चिडचिड सुद्धा होते, पण ते चिडचिड होण्याचं कारण सुद्धा समजून घ्या, असं मला प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं. आणि बघू आता आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय ते. आयुष्य अजून काय काय आम्हाला दाखवणार आहे ते.